36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणारी प्रकरण समोर आलंय. माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून जीव घेण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यामध्ये बच्चू कडू आणि शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तक्रारदार अभिजित दिवाकरराव तायडे वय वर्ष 40 जे अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून त्यांचा जीव घेण्याचा कट रचण्यात आलेला होता आणि या कटामध्ये शुभम उर्फ गोलू माहोरे यांचा सहभाग असल्याचं नमूद करण्यात आलंय. या प्रकरणामध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग पोलिसांकडे सादर करण्यात आलेली आहे. संबंधित रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह देखील पोलिसांकडे जमा करण्यात आलाय. या पुराव्याच्या आधारे तपास यंत्रणांनी अधिक तपास सुरू केलाय. दरम्यान या प्रकरणात आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचाही उल्लेख करण्यात आल्यामुळे या घटनेला अधिकच राजकीय रंग चढलाय. चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातील पुरावे न्याय वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करतायत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही तपासाची दिशा स्पष्ट करत आवश्यक ती कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलंय. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आरोपी क्रमांक 1 श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे आणि अक्युज्ड नंबर 3 गोलू मावरे आणि अक्युज्ड नंबर 2 गोलू मावरे आणि अक्युज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे. ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला. ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्ह मध्ये आहे. पण कंप्लेनंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे. तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक अनालिसिस. आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे. तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा.